नमस्कार. आज सकाळी एक जवळचे आहेत रिलेटिव्ह, त्यांचा फोन झाला आणि फोनमध्ये ना शेअर करताना असे शब्द आले, आज ना इतका कामाचा लोड आहे, मला ते मॅनेजच होत नाही आहे आणि तरीसुद्धा मला एवढा लोड केला आहे, आधीच एवढं काम आहे आणि त्याच्यामध्ये आणखीन इतकं काम दिलं आहे की मला आता आणखीन ॲडिशनल काम घेणं शक्य नाही आहे आणि कसं नाही म्हणायचं हेच कळत नाही आहे. हा विषय आहे ना, हा खरं तर आपल्या जीवनाच्या ध्येयाकडे घेऊन जाणारा विषय आहे. हे आपल्याला टेक्निकच आहे, ही कला आहे. शांतपणे ना कुठल्या गोष्टींना मला नाही म्हणायचं आहे आणि स्पष्टपणे नाही म्हणायचं आहे. कुठे स्पष्ट नाही म्हणायचं आहे, कुठं कदाचित थोडंसं नाही म्हणण्याचं टेक्निक वापरायचं आहे, पण मला नाही म्हणायचं आहे. ही कला जर आपण शिकून घेतली तर जीवन आपलं थोडं शांत व्यवस्थित होऊ शकेल. नाहीतर बऱ्याच वेळा जीवनामध्ये ना असे प्रसंग येतात की आपण खूप भिडस्त बनतो. भिडस्त म्हणजे काय की कसं नाही म्हणू, मला नाहीच म्हणता येत नाही आहे, मला नाही म्हणलं तर काय होईल, काय होईल. बऱ्याच वेळा हा नाही आपण एखाद्या गोष्टीसाठी आपल्याला नाही जायचं आहे, एखाद्या ठिकाणी कोणीतरी बोलवलं आहे आपल्याला आणि या ठिकाणी नाही, माझी जाण्याची इच्छा नाही आहे, पण तरीसुद्धा मी नाही म्हणालो तर माझी नाती तुटतील, माझ्या नात्यांमध्ये दुरावील, माझे फ्रेंड्स मला एखाद्या वेळेस कदाचित मिस होतील, माझी रिलेशन्स जी आहेत, मी एखाद्या लग्नाला, फंक्शनला, कार्याला, माझ्या ध्येयाकडं जात असताना जर ती गोष्ट मला अडथळा करत असेल तर मला नाही म्हणता आलं पाहिजे. तो भिडस्तपणा त्या ठिकाणी चालणार नाही आहे. ऑफिसमध्ये असेल, आपण नाही म्हणायला घाबरतो का? इन्सिक्युरिटी, असुरक्षितता. माझा जॉब गेला तर, माझ्या बिझनेसवर इफेक्ट झाला तर, मला बॉस काय म्हणतील, मग मी नाही म्हणालं तर मला माझा परफॉर्मन्स, माझा ॲप्रेझल होणार नाही, माझी प्रमोशन्स होणार नाही, माझ्या पगारावरती परिणाम होतील, वगैरे वगैरे. पण एकदा आपल्या ऑफिसमध्ये, आपल्या नात्यांमध्ये, आपल्या मित्रपरिवारामध्ये एकदा आपला स्वभाव नीट कळला पाहिजे की अयोग्य गोष्टी यांच्यासमोर ठेवल्या तर हा किंवा ही याला नाही म्हणणार आहे. मला जर एखाद्या ठिकाणी नाही जायचं तर कदाचित हार्शपणे न भांडता, पण नको असेल तर नाही, मला हे जमणार नाही, हे आपण म्हणायला शिकलं पाहिजे. तर सुरुवातीला कदाचित काय होईल, जी छोटी छोटी तात्पुरती नाती आहेत ती कदाचित तुटून जातील. ऑफिसमध्येही कदाचित सुरुवातीला आरडाओरडा होऊ शकेल, अरे व्हॉट यू आर सेइंग यार, नाही कसं काय म्हणतोस यार, नाही कशी म्हणतेस तू या कामाला, अशा प्रकारची स्टेटमेंट्स सुरुवातीला येतील. पण एकदा त्यांना कळलं की ही व्यक्ती आपला परफॉर्मन्स बेस्ट देते, ॲडिशनल लोड केला तर स्पष्ट नाही पण म्हणते. आता बऱ्याच वेळा असं होतं की ओव्हरटाईम सारख्या गोष्टी आहेत की नाही तुला ओव्हरटाईम करायला पाहिजे, सतत तुला 12-12 तास काम केलं पाहिजे, 11 तास काम केलं, अरे लाईफमध्ये केलंच पाहिजे ना, करिअरसाठी केलं पाहिजे, अशी वाक्य आपल्यावरती थोपवली जातात. इथं कॉमन सेन्स मात्र नक्की वापरायचं आहे. सरसकट नाही असं म्हणून चालणार नाही आहे, पण त्या ठिकाणी योग्य शब्द, आपण आपलं बेस देत आहोत याच्या पलीकडं दिली जाणारे कुठली टास्क ही मला ओव्हरलोड होतील, माझी हेल्थ खराब करतील, माझं फॅमिली लाईफ खराब करतील, हे स्पष्टपणे नीट योग्य शब्दात समोर आपल्याला जाणवून दिलं पाहिजे, सांगितलं पाहिजे, तर आपलं लाईफ बेटर होईल. नाहीतर कसं म्हणून सगळे लोड अंगावरती घेतले, कसं म्हणू मित्रांना म्हणून सरसकट चालले उठले सगळीकडे. बऱ्याच ठिकाणी जेवणाच्या बाबतीत आपल्याला नकोय ना तो पदार्थ, तर कोणी आपल्यावरती लादत असेल, आपल्याला लोड करत असेल, नाही खायलाच पाहिजे, आपली तब्येत बिघडणार आहे. तिथं शांतपणे, संयमाने, पण नाही हे सांगता आलं पाहिजे. हा जीवनात नाही म्हणण्याचा जो प्रसंग आहे हा प्रत्येक ठिकाणी असेल. खूप ठिकाणी होतं, कितीतरी तरुण पिढीमध्ये, नाही मला मित्रांनी पार्टीला चलच म्हणाले, मग मला तुला नाही ट्रिपला आले तर कसं. मान्य आहे ना, मैत्री आपल्याला हवीच आहे, सगळे हवेत, पण तिथं योग्य शब्दात माझ्या ध्येयाकडे घेऊन जाणारी गोष्ट महत्त्वाची माझ्याकडे समोर आहे, माझ्या ज्या गोष्टीमुळे माझ्या जीवनात प्रगती होती अशी गोष्ट माझ्यासमोर आहे, मला या ठिकाणी यायला जमणार नाही. एकदा, दोनदा, तीनदा, चारदा जेव्हा हे आपण नाही व्यवस्थित शब्दामध्ये समोरच्यांना ऐकवतो तेव्हा कळतं त्यांना सुद्धा की इथे हे प्रपोजल टाकून उपयोग नाही आहे, इथे या गोष्टी बोलून काही उपयोग नाही आहे. हा नाही हा योग्य पद्धतीनं कॉमन सेन्स वापरून शांतपणे सांगण्याची प्रॅक्टिस केली तर सुरुवातीला कदाचित जड जाईल, पण एक 4-5-10 प्रयत्नानंतर समोरच्यांना सवय होते आणि आपलं जीवन कम्फर्टेबल व्हायला लागतं.
नाहीतर बऱ्याच वेळा, अरे काय तू मला साधा फोन पण केला नाही, काय तुझं माझ्यावर प्रेमच नाही, मला एवढा प्रॉब्लेम झाला, तुला साधं माझी आठवण आली नाही. अरे असं काही नसतं. कोणी कोणाला फोन केला म्हणून काही फार जवळ जातो आणि कोणाला केला नाही फोन म्हणजे तो माणूस दुरावतो, असं काही नसतं. जर नात्यांच्या मध्ये जर एका प्रकारचे विचार समोर येत असतील तर ते ट्युनिंग राहतंच. फोन करा नाही करा, भेटा नाही भेटा, चांगलं ट्युनिंग राहतं. पण त्या गोष्टीला समजून घेण्यासाठी आपण आधी स्वतःला न्याय दिला पाहिजे. माझ्यावर प्रेम आहे ना, जर मला स्वतःला न्याय द्यायचा आहे, माझ्या ध्येयाकडे जायचं आहे, माझ्यावरती माझं प्रेम असेल तर या गोष्टी योग्य वेळी मला हे जमणार नाही हे सांगण्याची कला आहे ही. नाती तटातटात तोडत जायचं याचा अर्थ हा असा नाही आहे की ऑफिसमध्ये सगळ्यालाच नाही म्हणणार आणि इनिफिशियंटचा शिक्का मारून घेणार, असा पण याचा अर्थ नाही आहे. पण हे शिकून घेतलं पाहिजे, योग्य वेळी मला नाही म्हणायचं आहे. बघूया, जिथं जिथं दिवसात सकाळपासून रात्रीपर्यंत कुटुंबात असेल, नात्यात असेल, समाजात असेल, ऑफिसमध्ये असेल, जिथं असे प्रसंग येत आहेत की जे माझं जीवन अस्वस्थ करायला लागलेत माझ्या एका नाही न म्हणण्यामुळं, ते नाही म्हणायचंय आणि आपलं जीवन सुसह्य करायचंय. फार इन्सिक्युरिटीचं काही होत नसतं. ऑफिसेसमध्ये आपली गरज आहे लोकांना, आपले पण परफॉर्मन्स त्यांना हवेत. त्यांना आपल्यासारखे काम करणारे, बिझनेसमध्ये आपल्यासारखे काम करणारे लोक हवेत समाजाला, लोकांमध्ये. तेव्हा फार इन्सिक्युरिटीत पडण्याचं कारण नाही. फक्त कॉमन सेन्स वापरायचा आणि योग्य शब्दात नाही म्हटलं, जीवन बेस्ट होईल. ज्यांना ज्यांना वाटतंय की माझ्या जीवनात मला सुखदपणे काम करायचंय, त्यांना हा नाही म्हणण्याची कला शिकून घ्यावी लागेल. धन्यवाद.